हाय सगळ्यांना, ज्ञानदाचा नमस्कार. ज्ञानदा निघाली आहे लग्नाला. कुठे? तर विरारला. दादूच्या मित्राच्या मुलाचं लग्न आहे. अर्जुन तर नुसता पुढे पुढे पळत होता. घाटकोपरवरनं मेट्रोनी आम्ही अंधेरीला निघालो. दादूने ज्ञानदाला तिकिटाच्या लाईनीत उभं केलं आणि स्वतः मोबाईलवर तिकीट काढलं. मग ज्ञानदानी बॅग सिक्युरिटी चेक केली आणि ज्ञानदा मेट्रोत बसायला निघाली. ज्ञानदा आधी पण मेट्रोमध्ये बसली आहे, पण ती खूप लहान होती, तिला आठवत नाही. त्यामुळे आज तिला पहिल्यांदाच बसत होते असं वाटत होतं. अर्जुन तर पुढे पुढेच जात होता आणि वरती तर बाप रे, एवढी गर्दी, संडे असून सुद्धा. मग मेट्रो आली आणि सगळे लाईनमध्ये आम्ही पुढे पुढे गेलो. बापरे, इथे तर खूपच जास्त गर्दी आहे. आणि त्याच्यासोबत ज्ञानदा पण आतमध्ये शिरली. आणि मेट्रोचा गारेगार प्रवासही सुरू झाला, पण उभ्यानेच. ज्ञानदाचं हे पहिल्यांदाच होतं, म्हणून ज्ञानदा खूपच जास्त खुश होती. ज्ञानदा इकडे तिकडे बघत होती, गर्दीत बघत होती, खिडकीच्या बाहेर वगैरे बघत होती आणि ज्ञानदाला खूप मजा येत होती. आणि कसं बसं तरी ज्ञानदा आणि अर्जुनला जागा मिळाली. आणि मग गर्दी कमी झाल्यावर ज्ञानदा परत उभी राहिली आणि अंधेरी स्टेशनला ज्ञानदा उतरली. एवढ्या गर्दीतून ज्ञानदा बाहेर पडली आणि मग कसं तरी आम्ही पुढे पुढे लोकल ट्रेनच्या दिशेने गेलो. मेट्रोकडनं लोकलकडे ज्ञानदा चालू लागली, पळू पण लागली. अर्जुन तर पुढे पुढेच पळत होता. अशा तऱ्हेने अर्जुन ब्रिजवरनं चालत होते. आणि चालत चालत ज्ञानदाने विरार लोकल पकडली आणि सुदैवाने तिला बसायला जागा पण मिळाली. अर्जुन तर छान खिडकीत रमला होता आणि सारखा बाहेर बघत होता. असा आमचा छान प्रवास चालू होता आणि तासाभराने आलं विरार स्टेशन. आणि मग प्लॅटफॉर्मवरनं चालत चालत आम्ही स्टेशनच्या बाहेर निघालो. तिथे दादूंचे मित्र पालेकर काका आम्हाला पिक करायला आलेले. आम्हाला बघून ते एकदम खुश झाले होते. काकांचा स्वभाव खूप गोड आहे. आणि मग गाडीने त्यांनी आम्हाला लग्नाच्या हॉलवर सोडलं. तिथलं डेकोरेशन खूप छान होतं, खूप अप्रतिम होतं. ज्ञानदा तर छान बघत बघत आत चालली होती. तिथे समोरच गोड बसले होते आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा. अशा तऱ्हेने ज्ञानदा लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचली. मग लग्नाचे विधी चालू झाले. छान डोळीमध्ये नवरी मुलीला घेऊन येत होते. किती छान दिसत होती ती. मध्ये अंतरपाट धरला होता. मग नवरी भोल्यावर उभी राहिली. आता मंगलाष्टमी. फेट्यातल्या लाडू बरोबर मग आम्ही छान सेल्फी काढला आणि मग आम्ही गेलो पेट पूजा करायला. जेवण बुफे पद्धतीचं होतं. ज्ञानदाने एक प्लेट घेतली आणि छान छान जेवणाचा आस्वाद घेऊ लागली. ज्ञानदाला जेवण खूपच आवडलं होतं. मग जेवून आम्ही निघालो जीवदानी देवीला. पालेकर काका त्यांच्या गाडीने आम्हाला सोडायला आले. आणि मग ज्ञानदा देवळाच्या दिशेने चालू लागली. अर्जुन बघा कसा तोऱ्यात चालतो. ज्ञानदा पहिल्यांदा जीवदानी मातेला आली होती. तिच्यासाठी हा अनुभव नवीन होता. मग ज्ञानदा रोपवेच्या रांगेत उभी राहिली. तिथे खूपच गर्दी होती.
रांग पुढे पुढे सरकत होती तशी ज्ञानदाही पुढे पुढे सरकत होती. जीवदानी मातेचा फोटो दादूंनी दाखवला. खूप मनोहर होता तो. रांगेत त्यांनी बसण्याची व्यवस्थाही केली होती. तुम्ही जर चालता चालता थकलात तर इथे बसू शकता. मग ज्ञानदाई बसली जरा. खाली पुन्हा गणपती बाप्पा दिसले. वा, काय सुंदर मूर्ती होती. दर्शन घेऊन ज्ञानदा पुढे सरकली. मग इथे एक डॅडूने पुन्हा एक सेल्फी काढला. मग आम्ही तिकीट काढून रोपवेत बसलो. तो एक छानसा ट्रेन सारखा डब्बा होता. असाच सेम रोपवे सप्तशृंगी गडावरही आहे. ती छोटी ट्रेन वरवर सरकत होती तशी आम्ही देवीकडे जवळ जात होतो. खूप मज्जा येत होती. आम्ही खूप 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 उंचावर जात होतो. ज्ञानदा मग उभी राहून बाहेरची मजा पाहू लागली. आणि मग आम्ही पोचलो वर गडावर. ट्रेनमधनं उतरल्यावर लिफ्टमध्ये बसून वर जावं लागतं. मग लिफ्टमधनं उतरून देवीचं दर्शन. तिथे मात्र नो कॅमेरा. मग दर्शन केल्यावर पुन्हा दादूने एक सेल्फी काढला. आणि मग आम्ही परत तिला निघालो. गडावरून खालचं दृश्य खूपच सुंदर दिसत होतं. किती उंचावर आलो होतो आम्ही. बापरे, कसं बांधलं असेल हे सगळं. ज्ञानदा तो खूप चकित झाली. ते काका बघा सगळ्यांचे तिकीट चेक करताय. मग पुन्हा लिफ्ट, पुन्हा ट्रेन. इथे ज्ञानदाला आजीबाई भेटली. खाली आल्यावर रोपवे ट्रेनचा दाडून छान व्हिडिओ काढला. त्यावेळेला ज्ञानदा तिची शूज घालत होती. ते ट्रेन बघा एकमेकांना कसा क्रॉस करताय. एक अशी जाते, एक अशी जाते. किती सुंदर ना. अशा तऱ्हेने आमचं जीवदानी मातेचं दर्शन झालं. जय जीवदानी माता. आणि मग ज्ञानदा परत घराकडे निघाली. तिथे स्टॉलवर अर्जुनने आणि मी छान छान कॅप घेतल्या. अर्जुन स्मार्ट दिसतो ना कॅपवर. अर्जुन तर हिरो वाटत होता कॅपवर. मग ज्ञानदाने एक सुंदर कॅप ट्राय केली. ज्ञानदा खुश होई. मग पुन्हा लोकल, पुन्हा मेट्रोचा प्रवास. मला खूप कंटाळा आला होता. पण काय करणार. घरी यायचं तर प्रवास तर करायलाच लागणार ना. ते बघा डॅडू किती थकलेत. चला पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत. बाय.